महात्मा फुले इनकी जयंती के अवसर पर बोध गया महाविहार मुक्ति के लिए संघर्ष, साथ ही महाबोधि मुक्ति आंदोलन, कल की विरासत, आज का संघर्ष और कल की दिशा, इस पर पत्रकार भवन सभागृह में व्याख्यान आयोजित किया गया था। इस संदर्भ में आयोजित पत्र परिषद में मराठी सुपरहिट फिल्म जय भीम पैंथर 11 अप्रैल को पूरे महाराष्ट्र में रिलीज हो रही है, इसकी जानकारी भी इस वक्त दी गई। जय भीम, नमो बुद्धाय। मित्रांनो, संपूर्ण भारतामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरता संपूर्ण बौद्ध जनता रस्त्यावर आलेली आहे। संसदेमध्ये जे सदस्य आहेत ते आवाज उठवत आहेत आणि हा प्रश्न जे आहे हा 1891 पासून श्रीलंकेचे नागरिक धम्मपालजी आहेत यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्या महाबोधी महाविहारची अवस्था अत्यंत वाईट होती त्यावेळेस आणि त्यांनी प्रचंड आंदोलन केले आणि हायकोर्टापर्यंत गेले। त्यांना हयात असेपर्यंत त्यांनी तो आंदोलन कंटिन्यू केलेला आहे। मित्रांनो, त्यानंतर 1949ला जेव्हा भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर बिहार सरकारने तिथे काही बौद्धांना सोबत काही ब्राह्मण लोकांना सोबत घेऊन काही बिहारच्या सरकारी जे कलेक्टर आहेत त्यांना सोबत घेऊन एक ॲक्ट बनवला आणि त्या ॲक्टनुसार या बौद्धांचं अस्तित्व तिथं काहीच नव्हतं आणि हे सर्व त्या हिंदूंच्या ताब्यामध्ये सर्व ते महाबोधी महाविहार होतं। 1949ला जेव्हा कायदा लागू झाला तेव्हा तो ॲक्ट ॲटोमॅटिक रद्द झाला असं घोषित असताना सुद्धा यांनी आपला ताबा सोडलेला नाही आणि तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजे 1991 पासून जे सुरुवात झाली, धम्मरक्षितजी, बनते सुरेश ससाईजी, बनते आनंदजी, भैयाजी खैरकर आणि इतर जे महाराष्ट्रातील जे मंडळी होती त्या मंडळीने चैत्यभूमीपासून जो आंदोलन होतं महाबोधी महाविहार मुक्त करण्याचं तो सुरुवात केलेला होता आणि 91 पासून तर आतापर्यंत हा लढा निरंतर सुरू आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की या भारत देशामध्ये प्रत्येक धर्माला आपापली संस्कृती, आपापली पद्धत, आपापलं जे काय असेल रीतिरिवाज ते पाळण्याचे अधिकार या संविधानाने दिलेला आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की महाबोधी महाविहार हा बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, इतर समाजाप्रमाणे आम्हाला आमचे अधिकार देण्यात यावं। याकरता या संपूर्ण भारतामध्ये जन आक्रोश निर्माण होत आहे आणि केंद्र सरकारने सुद्धा यावर दखल घ्यावी, बिहार सरकारने सुद्धा दखल घ्यावी आणि एक संसदमध्ये बिल सादर करावं जेणेकरून बौद्ध समाजावर, बौद्ध धर्मावर, तथागत बुद्धाचा जो धम्म आहे त्याच्यावर या सर्वांना न्याय देण्याचे काम या मोदी सरकारने करावं असे या प्रसंगी आम्ही चर्चासत्राचे आयोजन केलेलं आहे। उद्या चर्चासत्राला सुरुवात होणार आहे आणि आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी यावं असे मी सर्वांना आवाहन करतो। जय भीम मित्रांनो। भारतात गेल्या 4-6 महिन्यापासून महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे यासाठी बोधगयाला एक विशाल भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू आहे। लोक उन्हातान्हात पाण्यापावसात महाबोधी महाविहार बुद्धांच्या हातात देण्यात यावं यासाठी मागणी करण्यात येत आहे। नागपूर, वर्धा, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधून लाखोच्या संख्येने मोर्चे निघत आहेत। संसदेमध्येही काही खासदारांनी आवाज उठवलेला आहे, चाहे मग ते काँग्रेसचे असो वा इतर धर्मनिरपेक्ष पक्षांचे असो, त्यांनीसुद्धा आवाज उठवलेला आहे। इथे मोदी नागपूरला बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी दीक्षाभूमीवर आले असता इथेही त्यांना निवेदनं देण्यात आलेली आहेत। तरी पण ही न्याय मागणी जी आहे गेल्या 35 वर्षापासून या मागणीकडे दुर्लक्ष का होत आहे? कुणाची चूक आहे? त्या आंबेडकरी लोकांनी जे आंदोलन सुरू केलं ते संघटित नाही म्हणून असं होतं की आंबेडकरी नेते जे आहेत त्यांच्या राजनीतिक पक्ष आहेत हे पुढे येत नाही म्हणून असं होतं किंवा या देशातले जे काही धर्मनिरपेक्ष स्वतःला मनवणारे जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून असं होतं किंवा बुद्धांच्या आंदोलनामध्येच काही कमजोरी आहे, याचा अर्थ असा आम्ही घेतो आणि म्हणून एक विशाल चर्चासत्राचं आयोजन आम्ही उद्या या पत्रकार भवनाच्या
दुसऱ्या माळ्यावर जो सभागृह आहे त्या सभागृहात करत आहोत. यावर एक चिंतन होईल, मंथन होईल आणि या आंदोलनाला एक वेगळी दिशा मिळेल यासाठी उद्याचं चर्चासत्राचं आयोजन आहे. सर्वांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावं. बनते आनंद जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आहेत ते सुद्धा इथे येत आहेत आणि त्यांच्यासुद्धा अनेक भिक्खू सोबत येणार आहेत. आपणही सर्वांनी यावं ही सागराची विनंती करतो. उद्या किती वाजता? उद्या 1 वाजता पत्रकार भवन इथे हा कार्यक्रम आहे. प्रमुख अतिथी कोण राहणार? प्रमुख अतिथीमध्ये आहेत बनते आनंद आहेत जे दिल्लीवरून येत आहेत, मतलब बुद्धगयावरून येत आहेत. ते दिल्लीला राहतात तसे पण आता ते महिनाभर झाले बुद्धगयालाच आहेत. दुसरे बनते सत्यानंदमध्ये अमरावतीला राहतात, विदर्भात त्यांचा जबरदस्त भिक्खू संघ आहे, ते सुद्धा येणार आहेत. आपल्या नागपूर शहरातले जे कार्यकर्ते आहेत रविभाऊ शेंडे जे वंचितचे आहेत ते येणार आहेत. उत्तम शेवडे बहुजन समाज पार्टीचे आहेत ते येणार आहेत. एक सामाजिक कार्यकर्ता प्रदीप मून ते येणार आहेत आणि दिनेश अंडरसहारे म्हणून जे आहेत ते सुद्धा उद्या येणार आहेत या कार्यक्रमाला. कारण न्यूज के लिए सचिन छुड़ापे की रिपोर्ट। सर्चिंग फॉर द राइट स्कूल फॉर योर चाइल्ड तो आपकी तलाश होती है खत्म, क्योंकि नागपुर के हृदय स्थल ऑटोमोटिव स्क्वायर स्थित ब्लॉसम स्कूल एंड जूनियर कॉलेज है ना। मॉडर्न इंफ्रास्ट्रक्चर, स्मार्ट क्लासरूम्स, एक्सपीरियंस टीचर्स और स्टूडेंट्स का ऑलराउंड डेवलपमेंट, सब कुछ एक ही जगह। Admissions are open now from nursery to junior college. Call them on 9890158323 and 9834923458. Blossom School and Junior College near Automotive Square opposite Nari Telephone Exchange, Ring Road, Nagpur. Mail address blossomschoolnagpur23@gmail.com. Blossom School, where learning blossoms with values.